मोटरसायकल मागितली तुला तर तू म्हणाला नाही होत, असं असते का? मोटरसायकल कोणती मागितली तो? आपाची दे म्हटलं त्याला. अरे आपाची काय बापाची आहे का तुझ्या मायच्या सुद्धा कर असं तर सरकारी नोकरी मी केस टाकायचा मानहानीची. मानहानी त्या गप्पा मला सांगू नको. सुधाकर हे पाय ऐकून घे सुधाकर ऐकून घे. मानहानीच्या गप्पा मला अजिबात सांगू नको. केस फिचच्या तुझ्यावर जर हुंड्याची केस टाकली ना पोकरीच्या नोकरी द्यायची सगळं जायचं तो सुधाकर असेल कपाट सोपा गिपा. तर मी तात्या म्हणून तुम्हाला शब्द देतो का या फोकरीच्याचं लग्न जिंदगीत होऊ देत नसतो मी हुंडा घेऊन. राम राम मंडळी. तर सगळ्या बोला चालत झाल्या होत्या. हुंडा किती द्यायचा, लग्न कुठं करायचं, काय करायचं, कसं करायचं सगळं ठरलं होतं. आणि गजू मध्यस्थी बी होता त्या लग्नाचा. पण हुंड्याहून नेमका विषय आडलाय. गजू सांगाल आपल्याला काय गजू काय झालं तर मनात काही ठेवू नको पाय. सगळे जमले तर सगळं सांगून टाक काय तर मंडळी तुम्हाला सांगतो का मी स्वतः मध्यस्थी होतो याचा. दत्ताच्या म्हणजे आपल्या दत्तरावच्या बहिणीचं लग्न सुधाकर संघ करायचं ठरलं. आणि हुंड्यामध्ये 3.5 लाख हुंडा आणि एक 4 तोळे सोनं करतो म्हणले. नवरदेवाचा हळदीचा आणि लग्नाचा ड्रेस, त्यानंतर घोडी, लग्न यायच्याकडे दत्ताकडं आणि बस एवढं ठरलं. डीजे आणि ढोल त्याच्यात ठरलं होतं. एवढंच होतं बाकी काय नाही. सुधाकर हो म्हटलं होतं आणि त्याच्या घरचे हो म्हटले होते त्याला. दत्ता तू सांग काय झाले. सगळ्यांना नीट लक्ष देऊन आहे का हो काय झालं तर. आता माझ्या बहिणीचं म्हणजे शीतलचं लग्न सुधाकर संघ ठरले. आता सुधाकरला नोकरी लागली, घरचे चांगले आहेत त्याच्या. आता शेती नाही चला बा ठीक आहे. मी म्हटलं घरचे चांगले आहेत तर नोकरी आहे म्हणून ठरवून टाकलं लग्न. आता जास्त काय आमची ऐपत नव्हती म्हणून 3.5 लाख हुंडा देतो म्हणलं. 4 तोळे सोनं करतो म्हणलं पोरीलं. तुमचे काय जे लग्नाचे हळदीचे कपडे असतील ते आमच्याकडं. पुन्हा घोडी म्हणू लागला येऊ सुधाकर घोडी पाहिजे तर घोडी केली. डीजे म्हणू लागला. मी म्हटलं बाप्पा तेवढा नाही आमचा हे तर ढोल ताशा करतो म्हणलं आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही करतो म्हणलं. तर आता नाटकं करायला ते सुधाकर तेव्हा हो म्हणले ना आता नाटकं करायला. तर सांगा बरं तुम्ही आता कसं करावं. तर आता पत्रिका छापल्यावर कसं करावं सांगा बरं तुम्ही. अरे लग्न म्हणल्यावर लहान मोठ्या गोष्टी होतच राहतात रे. देणं घेणं रुसवे फुगवे काय वाटतं तात्या तुम्हाला. नाही मला काय वाटत नाही. असं कसं जमवलं तात्या. आता चावडीवर बैठक जमवली तुमच्या अध्यक्षतेखाली. सरपंच तुम्ही येतं तुम्ही म्हणाले मला काही वाटणं. अहो तुम्हाला काही वाटणं म्हणलं बळी बघता तुमची भजनाची वेळ झाली मंदिरात जा तुम्ही. हे असं असते मग तात्या तुमचं. म्हणजे मायासारख्या मोठ्या माणसानं काही बोलूत नाही का. माहिती हे काय पटलं नाही रागवू नका हो. उगा मजाक मध्ये म्हणलो मी. काय तुम्ही मनाला लावून गेले बा. यायचं ऐकून घेऊ ना काय मॅटर येतं एकदा नाही का. अरे त्या सुधाकरला बोलू द्या रे. पाण्याचं दूध आणि दुधाचं पाणी होईल इथल्या इथं नाही का. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी म्हणायचं का. अरे काही करा पण लवकर मोकळं करायला माणसाला बेजारे व्हायला त्या माणसाच्या. अण्णा लय बेजारे होत असतील तर घरी जा. तुम्हाला काही इथं बुंदी खायला बोलवलेलं नाही. विषय महत्वाचा आहे. शांततेत सुटला पाहिजे. गडबड करून कसं जमल बरं. अरे सुधाकर बोल की मायच्या पटकर मग फोकणीच्या आता काय उन्हाच्या पाराचं बसून ठेवतो काय दिवस. चिडू नका यायचा मॅटर राहायचा बाजूला आणि आपलेच भांडणं लागायचे पुन्हा गाव करायचे. अरे ते फोकणीचं बोलून मग काहीच मग बायकोचं ऐकून घेतलं मी आता. शांत व्हा आधीच ऊन तपायले त्यात पुन्हा तुम्ही डोकं गरम करून घ्यायले. डोकं फुटून जायचं गरमीनं. मी काय म्हणालो 3.5 लाख हुंडा 4 तोळे सोनं नवरदेवाच्या हळदीचे लग्नाचे कपडे आमच्याकडं, लग्न आमच्याकडं, घोडी नवरदेवासाठी, त्यानंतर ढोल ताशा आणि सगळं ठरलेलं आहे. तेव्हा ते हो म्हणलेले आहे. तर त्यानुसार मुहूर्त काढून मंगल कार्यालय बुक केलं आहे, पैसा दिला आहे, पत्रिका छापला आहे. आणि आता सुधाकर काय म्हणायला आहे का बा 5 लाख हुंडा पाहिजे म्हणायला आहे, मोटरसायकल पाहिजे म्हणायला आहे, सोफा पाहिजे म्हणायला आहे, फ्रीज कूलर पाहिजे म्हणायला आहे आणि 6x4चं कपाट पाहिजे म्हणायला आहे. याच्या घराचा दरवाजा 2 फुटाचा. आता 6x4चं कपाट काय पत्रातून मधात घेतो का म्हणा फोकणीच्या. काय झालं. अरे शेवा का हाल द्यायला होय रे मायच्या. आणि तो काय म्हणाला का 3.5 लाख हुंडा मागितला होता. अरे बाप्पा मान्य आहे मला का तेव्हा 3.5 लाखावर मान्य झालतो. पण तेव्हा मला साधी नोकरकी होती. आता मला क्लास 4ची का असं ना पण सरकारी नोकरकी लागलेली आहे. माझ्या संख्येनं 10 लाख हुंडे घेतले तर आणि तू काय मला 3.5 लाख निपटायला का. निल्यानं 10, वैभ्यानं 11, सूर्यानं 13, मानक्यानं 13 आणि त्या प्रतिक्यानं तर 15 लाख हुंडा घेतलाय. 15 लाख काल म्हणते 15 लाख. आणि जुनी स्विफ्ट बी दिली त्याच्या सासऱ्यानं त्याला. आणि तू मला म्हणायला एक मोटरसायकल मागितली तुला तर तू म्हणाला नाही होत. असं असते का. मोटरसायकल कोणती मागितली तो. आपाची दे म्हटलं त्याला. अरे आपाची काय बापाची आहे का तुझ्या मायच्या सुद्धा कर असं नसते रे. हो तात्या हो आपाची काय आता लय महाग झाली काय बरं.
अहो 31 लोक तर आपाची येऊन जाती हां, आणि आपाची मी मायासाठी मागायलो का? अहो त्याच्या बहिणीला बसायला होईन हो. आता त्याची बहीण जर स्प्लेंडरवर बसेल मागं तर तिच्या मैत्रिणी हसतील ना, का तो नवरा सरकारी नोकरीवाला असून स्प्लेंडर घेऊन हिंडतंय म्हणून. आपाची म्हणल्यावर कसं बायले जरा बरं वाटतंय शान मारायला, का आपला नवरा असा आहे, माझ्या नवऱ्याकडं आपाची आहे म्हणून. तिच्यासाठी म्हणायलो मी, माझ्यासाठी थोडीच म्हणायलो. मी तर बस नाही जायला तयार आहे ऑफिसला, मला काय. आता हुंड्याचे 5 लाख, आपाची 31, किती 36 झाले. लग्न लय इथलं म्हणलं समजा 2 लाख लोक आटपून जाईल. म्हणजे झाला ना तुमचा सगळा खेळ. 38-50 लोक आटपायला ना, बाकीचे ना फक्त हुंडे 10-12 लाख घेतले. तुमचं सगळं लग्नात सगळं 8,30,000 मध्ये आटपायले. आणि एवढा चांगला नवरदेव भेटलाय तुम्हाला. अरे अख्खा हिंगोली जिल्हा जरी पालथा घातला ना तरी माझ्यासारखा देखणार राजबिंडा तरुण भेटणार नाही. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही माझ्यामध्ये, ते तुम्ही पाहिजे सुधाकर. तू सुपारी खाय, तंबाखू खाय, दारू पी, नाही तर गांजा पी. मला तंबाखू मी स्वतः पोतं भर तुला आणून देतो, त्याचं मला काहीच फरक पडत नाही, काही घेणं नाही. पण हुंडा माया वाजता देणं होत नाही रे बाप्पा. 2 लाख जास्त. आणि आपाची बिपाची मायजा मी अजून स्वतः सायकलीवर हिंडून तुला आपाची पाहिजे का? कुठून आपाची द्यावं तुला आता? होय रे सुधाकर. हा परिस्थिती पाहत जाऊ रे. मायचे 1,30,000 तर आहे. तू तर असं करायला 1,30,000 रुपये माझ्यासाठी लय होते बाप्पा, मी देऊ शकत नाही. आणि राहिला प्रश्न बुलेटचा, अरे बुलेट तो लांबून तरी पाहिलेली आहे का बसलेला आहे का बुलेटवर जिंदगीत? फोकनीच्या सुधाकर. हा बुलेटच्या गोष्टी सांगायला इथं मायच्या रताळ्या. तोंड दिलं म्हणून काही बरळा लागेल तू मायच्या आता. हा अरे सरकारी नोकरी म्हणजे काय? कलेक्टर झाला नाही तू, क्लास 4चीच आहे. कलेक्टर झाला असतात काय जिल्हा मागितला असतात काय हुंड्यामध्ये? हा अख्खं रान तो अनावर करून द्यायला लागलं असतं. नीट बोल जरा. तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे मी, असं बोलते होय रे दाजी संगे माय दत्ता. तुला बोलायचं सेन्स नाही आणि तू मला शिकवायला का कसं असते तर सरकारी नोकरी. मी केस टाकायचा मान हानीची. ऐकून घे. मानहानीच्या गप्पा मला अजिबात सांगू नको. केस फिचच्या तुझ्यावर जर हुंड्याची केस टाकली ना, पोकरीच्या नोकरी जायचं सगळं जायचं. तो सुधाकर माझ्या ऐकून घे, मी बोलायलो. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा घेणे गुन्हा आहे. 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. तुला सुधाकर नोकरी जायची, बय गेली, बैची वाकडी गेली असं व्हायचं. हे पाय सुधाकर ऐकून घे. एसपी माया ओळखीचा आहे, कलेक्टर माया ओळखीचा आहे, तात्या फक्त सरपंच आहे. तर सरपंच काय करत असं अजिबात मनात आणू नको पाहिजे तू. तात्या म्हणजे काय मामूली गोष्ट नाही, लक्षात ठेव. तात्या आहे तात्या मी. हा तात्या समोर जास्त पटर करशील ना, खेटर गळ्यात बांधून धिंड काढल तू. नाद करू नको बाळा. केस काय पिठाच्या गिरणीत काम करून पांढरे झाले नाही तर मग लक्षात ठेव तू. हुंडा जेवढा ठरला होता तेवढ्या हुंड्यात लग्न होईल. जास्त आवाज वाढवू नको तू. तू आज क्लास 4ची लागली 5 लाख मागायला, उद्या जर कलेक्टर झाला काय मग काय 10 लाख मागतो काय आलं पुन्हा मग? हा कलेक्टर झाला म्हणून सुद्धा ऐकून घ्या. मोकळाच होय आता. म्हणूनच टाक काय मी काय म्हणालो का बा 4 लाख हुंडा देतो आणि 4.25 तोळे सोनं देतो. आणि राहिला प्रश्न आपाजीचा, आपाजी काय मावावस्त होत नाही. माझ्याकडे जुनी स्प्लेंडर आहे मावस भावाची, ती देतो. होते का पटते का? बोला आता तुम्ही. बोला स्प्लेंडर आणि जुनी स्प्लेंडर. अरे काय बोलायला मायाच्या तर तो तुला तरी शोभायला घे ना स्प्लेंडर. अरे काय सांगायला सुधाकर, हेडफोन सुद्धा तू EMI वर घेतलेले आहेत रे सुधाकर. मला म्हणाले तर आपाजीच्या गप्पा सांगायला तू माय स्प्लेंडर द्यायला बुकाटे स्प्लेंडर घेऊन टाकायची एखाद्या. सुधाकर माय गोष्टी हो हेडफोन कोणी EMI वर घेते काय? हो 40 रुपयाचे हेडफोन आणि त्याच्यात EMI म्हटलं मायचे लाजच काढले तुम्ही. मग 20 रुपयात हेडफोन घेतलेले सुधाकर. तू मला शिकवायला का तू? मुंबईच्या लोकल मध्ये 20 रुपयात हेडफोन घेताना मी स्वतः पाहिले तुला सुधाकर. मला सांगायला तू 40 रुपयात हेडफोन घेतले. तुझ्यापेक्षा 17 उन्हाळे पावसाळी जास्त पाहिले तर मला अजिबात शिकू नको. हे पाय मुस्काट पडेल मी काय बोलवलं. नीट ऐकून घे. माया नादाला लागू नको. सगळे लोक इथं जमलेले आहेत, तमाशा करू नको तू. सगळे लोक काय गवत भार बांधायला बरोबर आले तर चर्चा करायला म्हणजे काय रिकाम चोट नाही तर ते लोक म्या बोलले लोक आपल्या गावात का. मी काय म्हणालो का याचं जर समजा 4 लाख हुंड्यानं बी पोट भरत नसेल तर नको आपल्याला स्थळच नकोय. एवढा लागट पोरगा म्या जिंदगीत पाहिला नाही. म्या एक तर सरकारी नोकरी आहे ना हुंडा करायला मायजे. जाऊ द्या राहू द्या, लग्नच नाही करायचं. हे पाय दत्ता असं म्हणून जमणार नाही. आपल्या घरचं लग्न आहे, आपल्या लेकीचं लग्न आहे. या भिका चोटाचं काही जाणार नाही. याला कोणी पोरगी देईल सरकारी नोकरी म्हणल्यावर. पण आपल्या पोरीचं लग्न जुळून मोडलं होतं म्हणल्यावर तिला पुन्हा अडचणी येतील. पुन्हा पुढचा माणूस विचार करतोय का काऊन लग्न मोडलं असेल काऊन नाही. सगळे बाळाकुटाने होते. सुधाकर ऐकून घे. म्हणून मी म्हणतो का आपण काहीतरी मधला मागं काढून हे लग्न ठरवून घेऊ. आणि तरी बी जर समजा ह्यो 5 लाख हुंडा नापाचे घेऊन बसला असेल कपाट सोपा गिपा, तर मी तात्या म्हणून तुम्हाला शब्द देतो का या
या फोकणीच्याचं लग्न जिंदगीत होऊ देत नसतो मी हुंडा घेऊन. यानं आपल्या इथंच नाही नसतो म्हणजे का धमकी द्यायला काय तुम्ही कुठे बी हुंडा घेऊन लग्न करून दाखव. नावाचा तात्या नाही तुमच्यावर सुधाकर बाळा, मी तुला लय शांततेत सांगायलो. धमकी द्यायचं काम नाही पाहता ते. हो मी तुम्हाला आधीच सांगायलो. मी तुला एवढंच सांगतो सुधाकर, काळ्या पाहुण्याला आणि आगाव जीवनाला जर या गोष्टीबद्दल माहित झालं ना तर तुला लय मारतील पाहिजे. धोत्रात घुची सोडतील उंदर सोडतील. पुन्हा तू हे पाय सुधाकर, पुन्हा तू तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. मीच तात्या म्हणून तुला शांततेत सांगायलो, काळ्या मौन्याच्या आगाव जीवनाच्या नादी लागू नको. ते तुला कोठलं सोडणार नाहीत. बरं नाद करू नको उगाच माय. शांततेत कार्यक्रम चालला, शांतता दिली सोडून आणि याला नुसतं धिंगाणाच करायचं फोकणी झालं माय झालं असं नसतंय रे. लय चर्चा केल्यात, लय विवाद केलेत, पण हे माय जे काहीच्या काही करायला डोक्यावर जाऊन बसतो काय, आता कानात मुततो काय. तात्या तुमचं झालं असेल तर जाऊ का निघून. ढोरं उन्हात बांधले तो मै ढोरं काय येशील बांधलेत काय. जरा थांबा की 2-4 मिनिटं झालंय आता. तात्या मी काय म्हणालो का 4 लाख रुपये हुंडा आणि 4.25 तोळे सोन्यामध्ये जर हे हो म्हणत असेल तर हो म्हणा, नाही तर याच्या ढुंगणावर लात मारा आणि दुसरा नवरदेव पहा. तुमच्याकडे आहे का नवरदेव? बापा मयाकडे कोठून आला होता त्या नवरदेव. मी येरी म्हणू लागलो. मी येरी म्हणू लागलो म्हणून कसं जमल. हा नवरदेव लागल ना नवरीसाठी. हा नवरदेवाचं काय ना हो, नवरदेव लाग भेटतील, पण कसं पुढचं माणूस विचार करते का लग्न तुटलं होतं म्हणल्यावर काहून तुटलं होतं काहून नाही. हेच आता नवरदेव चांगला आहे, फक्त हुंड्या वाचून गोष्ट आडली तर थोडक्यात जर समजा चर्चा करून भागत असेल तर भागून घेऊ, सोपं पडते. इकडच्यासाठी तिकडच्यासाठी सगळ्यासाठी सोपं आहे. दत्तानं पत्रिका छापलेल्या येतात. आता पत्रिका छापून सगळं ठरवून जर समजा लग्न मोडत असेल तर केवढ्यात गेलं ते. हा त्यापेक्षा आपण मधला मार्ग काढू काहीतरी. आपण त्यासाठी चर्चा बोलवलेली आहे चावडीवर. चर्चा राहिलेला पण तुम्ही म्हणाले नवरदेव पाहता येईल ढुंगणावर लात मला. एवढं सोपं नसते हो. हाय जरा मेंदूत पांगळा, पण नवरदेव चांगला आहे. हा आपण काहीतरी मार्ग काढू याच्यावर. का लग्नाची रांगोळी आता सजली पाहिजे अंगणात. लग्नाची रांगोळी आता सजली पाहिजे अंगणात. आणि एवढ्यावर बी हे ऐकलं नाही तर बांबू घाला याच्या. समजने वाला को इशारा कापी आहे आणि काही तो दुनिया वालों को तात्या भी बाकी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये